आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, अहो मला कशाला इथे घेऊन आलात? मी सांगितलेलं ना मला नाही यायचं, मी नाही डान्स करणार आहे. अहो धनंजय, डान्स नका करू, पण कार्यक्रम तर बघू शकता ना आमच्या बरोबर बसून. आई अहो चला या धनंजय साहेब, नमस्कार. कसा आहेस तू? मस्त. धनंजय साहेब, तुम्ही आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेत, आम्हाला खूप बरं वाटलं. आज आनंद घ्या या डान्स कॉम्पिटिशनचा, कारण मागच्या काही काळ तुम्ही खूप यातना भोगल्यात. आम्ही बघितलं होतं ना टीव्ही वरती. सुंदरी मॅडमने खूप मोठा सॅक्रिफाईस करून तुम्हाला वाचवलंय. सलाम त्यांना. त्यांचा तो निर्णय योग्यच होता, कारण तुमच्यासारख्या निडर ऑफिसरची समाजाला खरंच खूप गरज आहे. सर प्लीज एन्जॉय करा ना फंक्शन. आय होप यू विल एन्जॉय. प्लीज बसा ना. नमस्कार. आपल्या सर्वांचं एसआर स्कूल तर्फे मनपूर्वक स्वागत. सगळ्यांनी शांतपणे बसून राहायचं आहे. थोड्याच वेळात, काही मिनिटातच आपली फॅमिली नंबर 1 ही कॉम्पिटिशन सुरू होत आहे. हे आगळं वेगळं डान्स कॉम्पिटिशन ठेवण्यामागे आमचा एक विचार आहे. हेतू हा आहे की आपण जाणतो की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जगण्यातला वेग वाढलेला आहे, जगण्यातली गुंतागुंत वाढली आहे, आणि त्यामुळे पालक मुलांना वेळ देऊ शकत नाहीये. आणि म्हणूनच पालक आणि मुलं एकत्र येण्यासाठी एक आनंददायी निमित्त म्हणून आजच्या या आनंददायी स्पर्धेचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि अर्थातच या स्पर्धेचं नाव आहे फॅमिली नंबर 1. या स्पर्धेमध्ये एकच गाणं निवडलेलं आहे आणि सगळ्या टीम या एकाच गाण्यावर आपापल्या कल्पनेप्रमाणे आपला नृत्याविष्कार करणार आहे. आणि अर्थातच त्यामुळे खूपच मनोरंजन होणार आहे. या स्पर्धेमध्ये नृत्याविष्कार महत्वाचा आहे, पण त्यासोबत महत्वाचं आहे ते म्हणजे फॅमिली बॉन्डिंग. कारण तुम्ही मुलं आणि पालक हे एकत्र येऊन डान्स ऍक्ट करणार आहेत. आणि अर्थात बेस्ट फॅमिलीला फॅमिली नंबर 1 ही ट्रॉफी मिळणार आहे. त्यामुळे मी सर्व स्पर्धकांना म्हणजे मुलं आणि पालकांना विनंती करते की त्यांनी कृपया परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज व्हायचंय. तर आपली पहिली टीम आहे काव्यांश आणि त्याची फॅमिली. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. काव्यांश, प्लीज कम ऑन द स्टेज. आता यानंतर दुसरी फॅमिली येत आहे यश सावंत आणि त्याची फॅमिली. सावी आणि तिची फॅमिली. जोरदार टाळ्या.
हॅपी? सावी, पाहिलं, सुंदरी नाही आली कारण ती आदित्यला आपली फॅमिली मानतच नाही. हेच सांगत होतो मी तुम्हाला. बाबा, आपण कसे जिंकणार? आपण तर दोघंच आहोत. असं कसं फक्त आपण दोघंच आहोत? आपली एंजल आहे ना आपल्या सोबत. एंजल? कुठे एंजल? जस्ट मोमेंट, मी बोलून आलो. आता एंट्री होते आमच्या लाईफ मधल्या सगळ्यात स्पेशल व्यक्तीची, जी आमच्या आयुष्यात आनंद भरते, आमची एंजल. धनंजय, पाहिलं सुंदरी आदित्य बरोबर किती आनंदात येते.
आमची फॅमिली. जोरदार टाळ्या. अरू 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 कुठे गेला अरू? तुम्हाला सांगून गेला का? आरोह, टायमर सुरू झालाय, डान्स स्टार्ट कर. आरोह, तुझे बाबा येत नसतील तर 10 काउंट्स केल्यानंतर तू बाद होशील. हा, आपल्याला नियम पाळावे लागतील. डान्स कर. बाबा ये ना. एक मिनिट. आय एम सॉरी, आम्ही डान्स परफॉर्म करत नाहीये. मी बॅकआउट करतो. सॉरी. चुरू चुरू बोले तो तुरु तुरु चाले, निकासवाने अंग हलविले. ससा जाई पुढे नि झाडा मागे जडे, ते कासवाने हळू पाहिले. वाटेत थांबले ना, कुणाशी बोलले ना, चालले लुटू लुटू पाही. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धावू मी डोंगरावर जाऊ, ही शर्यत रे आपुली. डान्स कमाल झाला. दोघं खूप सुंदर दिसतात.
खूपच रंगतदार झाला आणि मुख्य म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. तेव्हा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. तर आता वेळ झाली आहे निकाल सांगण्याची. आता सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की विजेता कोण असणार. तर आपण अजिबात वेळ न घालवता विजेते घोषित करणार आहोत. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे यश आणि त्याची फॅमिली. दुसऱ्या क्रमांकावर आहे काव्यांश आणि त्याची फॅमिली. बरोबर. आणि आजची फॅमिली नंबर 1 आहे सावी आणि त्यांची फॅमिली. अभिनंदन सावी. सुंदरी मॅडम, या निमित्ताने तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते. धन्यवाद. सर्वप्रथम हा एवढा सुंदर उपक्रम राबवण्यासाठी शाळेचं व्यवस्थापन आणि सर्व शिक्षक वर्ग सगळ्यांचंच मी अभिनंदन करते. आणि पालक व मुलं एकत्र आले पाहिजेत, जवळ आले पाहिजेत. हा फक्त कोरडा उपदेश न देता तुम्ही एवढा सुंदर उपक्रम राबवलात. खरंच या गोष्टीचं कौतुक आहे मला आणि खरंच तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं मला. आणि या स्पर्धेमुळे मला पर्सनली जर काही फायदा झाला असेल तर तो असा की मी माझ्या फॅमिलीसोबत वेळ घालवू शकेन. मी माझ्या आपल्या माणसांसोबत वेळ घालवू शकेन. आणि या स्पर्धेमुळे मला माझ्या फॅमिलीला सांगता आलं की माझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. मला असं वाटतं की आपण परफॉर्म करताना आपल्या मनात आपण फॅमिली नंबर 1 आहोत ही भावना असली पाहिजे. तेव्हाच ते आपल्या देहबोलीत उतरतं. आणि मला असं वाटतं आम्ही ते केलं आणि शाळेने ती भावना आमच्या जागी करण्यासाठी मदत केली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. शेवटी मी एवढंच सांगेन की आय लव्ह माय फॅमिली. आय लव्ह यू सावी. आय लव्ह यू आदित्य.